नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महावितरण भरती 2023-24 डिसेंबर 2023ला जाहिरात आली, म्हणजे नोटीस आली. त्यानंतर ऑफिशियली मार्चमध्ये म्हणजे मार्च 2024मध्ये फॉर्म सबमिशन सुरू झाले. त्यानंतर बरेच वेळा फॉर्म सबमिशनच्या डेट एक्सटेंड करत करत त्यांनी आता फायनली एक्झाम डेट डिक्लेअर केलेली आहे. त्यामध्ये अकाउंट असिस्टंट आहे BCom BBA बेस, JEE आहे डिप्लोमा इलेक्ट्रिकल सिव्हिल बेस, AE आहे इलेक्ट्रिकल सिव्हिल बेस आणि प्लस आपलं विद्युत सहाय्यक आहे ITI बेस, IT इलेक्ट्रिशियन वायरमन COE यांच्या बेसवर. ठीक आहे. तर त्यामध्ये सध्याच्या कंडिशनला जे काही 2-3 एक्झाम आहे ऑक्टोबरमध्ये, त्यामध्ये अकाउंट असिस्टंट म्हणजे ज्युनियर अकाउंट असिस्टंट म्हणून पोस्ट आहे. साधारण 500च्या घरामध्ये जागा आहे आणि चांगल्या वॅकन्सी आहे, बऱ्यापैकी वॅकन्सी आहे. दर 3-4 वर्षामध्ये ह्या वॅकन्सी निघत असतात BCom BBA बेसवर आणि चांगली संधी असते कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी. अदर कुठलंही ग्रॅज्युएशन चालत नाही, फक्त BCom आणि BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस अँड ॲडमिनिस्ट्रेशन आणि BCom बेसवर ज्या वॅकन्सी असतात. बऱ्यापैकी अभ्यास विद्यार्थी मित्रांचा झाला असेल असं मी आशा करतो, कारण की साधारण डिसेंबरची ती ॲड आहे. डिसेंबरचं त्यांनी आधीच नोटीस दिलेलं होतं, तेव्हापासून तुमचा अभ्यास सुरू झालेला असेल असं मी गृहीत धरतो. आणि नंतर मार्चमध्ये त्यांनी फॉर्म सबमिशन सुरू केलं. फॉर्म सबमिशननंतर 2 महिन्यामध्ये एक्झाम होत असते, परंतु त्यांनी साधारण 7 ते 8 महिन्यानंतर एक्झाम घेतलेली आहे. BCom बेस ही एक्झाम असल्यामुळे कॉम्पिटिशन याला भरपूर आहे. त्याच्यामुळे कसं आहे की 3 दिवस त्यांनी एक्झाम ठेवलेली आहे, 16, 17, 18 ऑक्टोबरला. तर त्या रिलेटेड थोडी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. 150 मार्काचा हा पेपर असतो, त्यामध्ये 130 प्रश्न असतात आणि साधारण 50 प्रश्न 110 मार्क हे तुमच्या अकाउंटिंगसाठी किंवा अकाउंटिंग म्हटल्यापेक्षा कॉमर्स तुमचं जे फील्ड आहे BCom बेस BBA बेस तुम्ही ज्याचा अभ्यास केलेला असेल किंवा जे काही तुमच्या सिलेबसमधले जे काही सब्जेक्ट असतील, टॉपिक्स असतील, त्यावर ते प्रश्न विचारले जातात. कॉमर्स बेसवर जे काही प्रश्न असतात ते 50 प्रश्न 110 मार्क. रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता ते तुमचे 40 प्रश्न 20 मार्क. ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित 20 प्रश्न 10 मार्क. आणि मराठी विषयामध्ये ग्रॅमॅटिकल एक 5 ते 10 मार्क ग्रॅमॅटिकल राहतात. बाकी 10 मार्काचं 10 प्रश्न हे पॅसेजवर राहतात. ठीक आहे. ते 20 प्रश्न 10 मार्क हे मराठी. तर कॉमर्स बेस किंवा तुमचं जे काही फील्ड आहे, तुम्ही ज्यामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे BCom BBA, त्या रिलेटेड तुमचे प्रश्न असतात. त्याचे रिलेटेड म्हणजे काय नक्की? तर मित्रांनो बघा, अकाउंटिंग रिलेटेड सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला तिथे दिसतील. अकाउंटिंग त्याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग आहे, बाकी तुमचं इंडस्ट्रियल अकाउंटिंग आहे किंवा अकाउंटिंगचे जे काही सब टाईप्स आहे त्याचे रिलेटेड तुम्हाला प्रश्न जास्त दिसतील. त्यानंतर कॉस्टिंगवर जास्त प्रश्न आहे, ऑडिटिंगवर जास्त प्रश्न आहे, टॅक्सेशनवर प्रश्न राहू शकतात. त्यानंतर इकॉनॉमिक्स म्हणजे फायनान्शियल इकॉनॉमिक्स किंवा जे काही आपण म्हणतो बिझनेस इकॉनॉमिक्स, त्या रिलेटेड तुमचं जे काही इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स वगैरे आहे तसे. त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट रिलेटेड बरेचसे प्रश्न राहू शकतात. मॅनेजमेंट अकाउंटिंग बघा, अकाउंटिंगमध्ये भरपूर प्रकार आहे. त्याच्यामध्ये अकाउंटिंगमध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, त्यानंतर बिझनेस फिनान्स आहे, बिझनेस फिनान्समध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर इन्शुरन्स आहे. या टाईपचे प्रश्न तुमच्या जे काही 50 प्रश्न 110 मार्क आहे त्याच्यावर राहणार आहे. त्याच्यामध्ये बरंचसं ते लेटेस्ट जे आहे, लेटेस्ट म्हटल्यापेक्षा चालू घडामोडी ज्याला म्हणतो आपण, फायनान्स बेस किंवा याच्या रिलेटेड इकॉनॉमिक्स रिलेटेड ते सुद्धा तुमच्याला विचारू शकतात. 50 पैकी 10 प्रश्न तसे राहू शकतात. बाकी कोर नॉलेज म्हणजे BComचं कॉमर्सचं कोर नॉलेज, अकाउंटिंगचं कोर नॉलेज, ऑडिटिंगचं कोर नॉलेज, आपण त्या रिलेटेड टेस्ट सिरीजसुद्धा ठेवलेली आपल्या इंजिनियर अमोल ॲप आहे त्यावर. तर तुम्ही बघितले असेल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी दिली असेल. तर त्या रिलेटेड तशा टाईपचेच प्रश्न राहतात. खूप जास्त टफ पेपर येणार नाही. पेपर हा BCom किंवा ग्रॅज्युएशन लेवलचाच राहणार आहे, कॉमर्स लेवलचाच राहणार आहे. खूप MCom MBA बेसवरचा हा पेपर राहणार नाही आहे. पेपरचं जो लेवल आहे ती लेवल मॉडरेट राहणार आहे. थोडेफार तिथे हार्ड प्रश्न राहतील, म्हणजे 50 पैकी साधारण 25 ते 30 प्रश्न हे मॉडरेट लेवलचे राहतील. एक 5-10 प्रश्न हे एकदम इझी लेवलचे राहतात, बेसिक लेवलचे, आणि 5-10 प्रश्न हे थोडे टफ लेवलचे राहतात. ठीक आहे, कॉमर्स बेसवर. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं जे सिलेबस असेल, तुम्ही जो अभ्यास केला असेल तोच अभ्यास इथे अपेक्षित आहे. जो तुमचा कॉमर्सचा जेव्हा 3 वर्ष जे ग्रॅज्युएशन केलं असेल ते शक्यतोवर फायनलचे जे पेपर असतात किंवा सब्जेक्ट असतात, टॉपिक असतात, त्यावर जास्त भर द्या. आणि अभ्यास झाल्यानंतर स्वतःला टेस्ट करा म्हणजे काय, प्रिव्हियस पेपर असेल एखादा MSCBचा जर तुम्हाला मिळाला, ॲक्च्युली MSCBचे प्रिव्हियस पेपर अवेलेबल होत नाही, किंवा अदर तुमचे काही असेल त्या रिलेटेड तुम्ही एक्झाम दिल्या असेल ग्रॅज्युएशन बेसच्या वगैरे, तर त्याचा तुम्हाला तिथे फायदा होईल. ठीक आहे. आणि बाकी नुसतं अभ्यास करून होत नाही मित्रांनो, स्वतःला टेस्ट करावं लागते. स्वतः त्या एक्झाममधून घेणं आवश्यक असतं. त्यासाठीच टेस्ट सिरीज वगैरे देणं आवश्यक आहे. तुम्ही कुठलीही घ्या, रेप्युटेड टेस्ट सिरीज घ्या आणि ते सॉल्व करा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न नॉन-टेकचा, तर नॉन-टेकमध्ये रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड, बुद्धिमत्तामध्ये दिशाज्ञान चाचणी म्हणजे डायरेक्शनल सेन्स, सांकेतिक तुलना म्हणजे इनॅक्युलिटी. त्यानंतर बघा, नातेसंबंध ब्लड रिलेशनवर प्रश्न असतात. बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंटवर प्रश्न आहेच, 1, 2, 3 प्रश्न असू शकतात. त्यानंतर वर्णमाला, संख्या मालिका वगैरे, नंबर सिरीज वगैरे, अल्फाबेट वगैरे, तर्क व अनुमान म्हणजे सिलोजिझमवर प्रश्न असतात. हे तुम्हाला
तुम्हाला मी बुक सांगितलं आहे, भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. सचिन ढवळे सरांचं एक बुक होतं, अतिशय चांगलं बुक आहे, किंवा सतीश वसे सरांचं आहे. MPSC लेवलचं कुठलंही बुक बुद्धिमत्तासाठी आणि अंकगणित दोन्हीसाठी तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पझल्सवर प्रश्न असतात, 2-3 प्रश्न पझल्सवर राहतील, कोडिंग डिकोडिंग वगैरे. त्यानंतर रँकिंग ऑर्डर वगैरे. नंतर अंकगणितमध्ये सिम्प्लिफिकेशन आहे, लसावी मसावी प्रश्न असू शकतो, टक्केवारी पर्सेंटेजवर प्रश्न आहेच, ठीक आहे, ॲव्हरेजवर प्रश्न आहेच, एज म्हणजे वयवारीवर प्रश्न आहेच. त्यानंतर रेशिओ अँड प्रपोर्शनवर प्रश्न असतोच किंवा ठेवलेलाच आहे. मिश्रण आणि ॲलिगेशनवर प्रश्न राहू शकतो. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनवर सुद्धा एखादा प्रश्न असू शकतो, चान्सेस कमी आहे. त्यानंतर टाईम स्पीड अँड डिस्टन्सवर प्रश्न राहणार आहे, 100% राहणार आहे. टाईम अँड वर्कवर प्रश्न राहणार आहे, वेळ आणि काम. त्यानंतर पाईप अँड सिस्टम्स त्याला म्हणतो आपण, त्याच्यावर राहील पाईप आणि टाकी वगैरे. बोट आणि प्रवाह, बोट आणि स्ट्रीम वगैरे. प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, ठीक आहे. त्यानंतर नंबर सिस्टीम आणि डेटा इंटरप्रिटेशन. मराठीमध्ये 2 पॅसेज म्हणजे 20 प्रश्न मराठीचे असतात, त्यामध्ये 2 पॅसेज राहणार आहे. 2 पॅसेजमध्ये तुम्हाला 5-5 प्रश्न ते राहतील, म्हणजे 10 प्रश्न ते. आणि 10 प्रश्न ग्रॅमॅटिकल रिलेटेड किंवा एखादा सेंटेन्स करेक्शन तुम्हाला येईल, असे 20 प्रश्न राहतात मराठीमध्ये 10 मार्कासाठी, ठीक आहे. तर एकंदरीत असं सिलेबस आहे मित्रांनो. 130 प्रश्न, 150 मार्काची ही टेस्ट आहे. दुसरं कसं आहे की रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड यामध्ये वेळ खूप जातो, त्याच्यामुळे लक्षात घ्या की तुमची रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडची प्रॅक्टिस खूप जास्त असणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रॅक्टिसला जास्त महत्त्व आहे. जसं आपलं 50 प्रश्न जे असतात तुमच्या टेक्निकलचे किंवा कॉमर्सचे, तर त्यामध्ये तुम्हाला नॉलेजला जास्त महत्त्व आहे. तुमचं नॉलेज किती जास्त आहे, तुमचा अभ्यास किती जास्त आहे, त्यानुसार तुम्ही पटापट टिक करता. परंतु जर तुमची प्रॅक्टिस जर कमी असेल, नॉनटेकमध्ये प्रॅक्टिसला जास्त महत्त्व आहे, कारण की वेळ लागतो. एखादं पझल सोडवताना वेळ लागतो, सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न सोडवताना वेळ लागतो, एखादं प्रॉफिट अँड लॉसचा प्रश्न सोडवताना वेळ लागतो. त्यामुळे ते जे तो जो भाग आहे नॉनटेकचा, त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर झाला पाहिजे, यासाठी तुमची प्रॅक्टिस आवश्यक आहे. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वेळ झाला पाहिजे. तिथे जर तुम्ही वेळ लावला तर त्याचा इफेक्ट जो आहे, निगेटिव्ह इफेक्ट जो आहे, तो तुमच्या 50 प्रश्नावर होतो, म्हणजे तुमच्या कॉमर्स बेसचे प्रश्न त्यावर होतो. राहिला प्रश्न कट ऑफचा, तर कट ऑफबद्दल प्रिडिक्शन करणे सध्या खूप कठीण आहे, कारण की नंबर ऑफ वॅकन्सी किती आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन्स किती आले, त्यानंतर पेपरचं लेवल काय आहे, त्यानुसार कट ऑफ ठरत असतो. तरी इथे कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे याचा कट ऑफ हा खूप जास्त हाय जाऊ शकतो. JEE-पेक्षा याचा कट ऑफ डेफिनेटली जास्त जातो. तर मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की आता बुक कोणते यूज करायचे, तर बुक तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनचे फायनल इयरचे जे बुक आहे ते यूज करू शकता, किंवा मी जे सब्जेक्ट तुम्हाला आता सांगितले कॉमर्स बेस, ते जिथे तुम्हाला मिळते तिथे तुम्ही रेफर करू शकता. असं पर्टिक्युलर एक बुक इथे मी सांगू शकत नाही तुम्हाला, कारण की प्रत्येक एका बुकमध्ये सगळं कवर होत नाही. किंवा एखादं मार्केटमध्ये तुम्हाला MSCB रिलेटेड MSCB अकाउंट असिस्टंटचं एखादं बुक मिळून जातं, ते तुम्ही परचेस करता. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार कॉमर्सचे, थोडंफार ॲप्टिट्यूडचे, थोडंफार रिझनिंगचे, थोडंफार मराठीचे, त्यामधून पेपर पास होत नाहीत, पास करता येत नाही. एका बुकमधून कुठलाच कधी अभ्यास होत नसतो. तुम्हाला सेपरेट बुक घ्यावा लागतो, सेपरेट अभ्यास करावा लागतो, ठीक आहे. जसं मी तुम्हाला सचिन ढवळे सरांचं रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडसाठी सांगितलेलं आहे, तसं तुम्ही परचेस करू शकता. त्यातून तुमचं आता वेळ कमी आहे ॲक्च्युली, शेवटचे एक 10-12 दिवस राहिलेले आहे किंवा 15 दिवस राहिलेले आहे. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही डेडिकेशनने अभ्यास करा. कुठलीही निगेटिव्ह गोष्ट तुमच्या जवळपास येऊ देऊ नका, आणि आपलं सिलेक्शन होईल असं मेंटॅलिटी ठेवून, माइंडसेट ठेवून अभ्यास करा. आणि पुढचे 15 दिवस स्वतःला अभ्यासामध्ये झोकून द्या. सगळ्या गोष्टींपासून दूर राहा, डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहा, सोशल मीडियापासून दूर राहा, मोबाईलपासून शक्यतो दूर राहा, रिलेशनशिप किंवा आपले जे रिलेटिव्ज असतात त्यांच्यापासून दूर राहा, आणि आपल्याला आपल्या अभ्यासावर फोकस करा. सिलेक्शन हे होते, आणि पुढे एक्झाम झाल्यानंतर ऑक्टोबरनंतर डिसेंबरपर्यंत त्याचा रिझल्ट लागून देईल. पुढच्या वर्षी तुम्ही जॉईनिंगसुद्धा होऊ शकते, ठीक आहे. तर अकाउंट असिस्टंट हा अतिशय चांगला जॉब आहे मित्रांनो. पहिले 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे. तुमचं जे काही स्टायपेंड आहे ते तुम्हाला मिळते. आता स्टायपेंडसुद्धा वाढलेले आहे, आणि त्यानंतर तुमचं स्केल लागू पडते. जेव्हा स्केल लागू पडते 3 वर्षानंतर पर्मनंट होतात, म्हणजे 99% विद्यार्थी पर्मनंट होतात. 1%च फक्त ते कट करतात किंवा त्यांना काढून टाकतात. ते खूपच वर्स्ट केसमध्ये असते ते, ठीक आहे. त्याच्यामुळे मनामध्ये भीती बाळगू नका. पर्मनंट 100% करतातच ते. आणि त्यानंतर तुमचं स्केल जे आहे ते आता स्केल वाढलेलं आहे, त्याच्यामुळे राऊंड फिगर एक 45 ते 50 पर्यंत तुमची सॅलरी सुरू होते 3 वर्षानंतर. त्याच्यामुळे हे मोटिवेशन डोक्यामध्ये ठेवा किंवा माइंडमध्ये ठेवा, आणि तसा अभ्यास करा. अतिशय चांगला जॉब आहे. 9 to 5 किंवा आपण म्हणू शकतो 5:45 ते 5:30-6चा टायमिंग असतो. त्या वेळेमध्येच तुम्हाला काम करायचं असते. बाकी तुम्हाला लोड राहत नाही. जसं टेक्निकल फील्डमध्ये JEE किंवा टेक्निशियनसाठी तुम्हाला काम झाल्यानंतर सुद्धा कामं असतात, परंतु इथे तसं नाही आहे. फक्त तुमचा जो फेब्रुवारी-मार्चचा पिरियड राहतो त्यामध्येच तुम्हाला वर्कलोड जास्त राहतं अकाउंटिंगचं. बाकी तुम्ही जे ज्युनियर अकाउंटंट म्हणून जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला वर्क सॅटिस्फॅक्शनसुद्धा इथे मिळते. चांगलं काम असते. फक्त बिलिंग कंप्लेंट वगैरे थोड्या जास्त राहतात, बिलांच्या कंप्लेंट्स वगैरे, आणि बाकी काही इश्यूज राहतात. तर तुम्हाला स्टार्टिंगमध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. हळूहळू तुम्हाला 5-6 महिन्यामध्ये तुम्ही सगळं शिकून घेता, ठीक आहे. आणि ट्रान्सफरेबल जॉब आहे. तुम्ही कुठेही ट्रान्सफर घेऊ शकता. तुमच्या एरियामध्ये जे काही सब डिव्हिजन असेल, डिव्हिजन असेल, तिथे तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. शक्यतो सब डिव्हिजनमध्ये देतात ते स्टार्टिंगला, किंवा डिव्हिजनमध्ये सुद्धा ते देऊ शकतात, ठीक आहे.
त्याच्यामुळे तुमच्या तालुका लेवलला, विलेज लेवलला किंवा जे काही तुमचा एरिया असेल तिथे तुम्हाला ते पोस्टिंग मिळू शकते. किंवा स्टार्टिंगला तुम्हाला आणखी कुठे मिळाली तर तुम्ही 2-3 वर्षामध्ये बदली करून आपल्या गावामध्ये येऊ शकता. तुमची इच्छा जिथे असेल तिथे तुम्हाला ट्रान्सफर मिळू शकते. असं नाही की 100% मिळेल, थोडा वेळ लागू शकतो, पण तो 3 वर्षानंतर तुम्ही येऊ शकता किंवा 2 वर्षानंतरसुद्धा येऊ शकता. आणि पॅकेजसुद्धा चांगला आहे, पगारसुद्धा चांगला आहे. आता फक्त वेळ आहे की आता 15 दिवस शिल्लक राहिलेला आहे. तुमचा जो अभ्यास झालेला आहे तो फक्त रिवाईज करा. तर आशा करतो मित्रांनो की अकाउंट असिस्टंट या पोस्ट रिलेटेड मी थोडीफार माहिती सांगायची ते तुम्हाला बूस्टअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.